हॅलो वॉरियर्स, आज आपण अर्थशास्त्रामधला पुढचा महत्त्वाचा घटक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे सार्वजनिक वित्त. आणि मोस्टली स्टुडंटला इकॉनॉमिक्समध्ये जसं राष्ट्रीय उत्पन्न आहे, व्यवहार तोल, व्यापार तोल आहे, तसाच हा पण घटक थोडासा अवघड जातो. पण जर आपण आयोगाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते, म्हणजे या घटकावरती आयोगाने मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारलेत. त्यामुळे हा घटक जो आहे तो आपण अगदी व्यवस्थितपणे कंप्लीट करणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो सार्वजनिक वित्त. याचा अर्थ काय होतो? सार्वजनिक वित्त म्हणजे काय? सरकारचे जे पण व्यवहार आहेत त्या सगळ्यांचा लेखाजोखा किंवा त्या सगळ्यांचा हिशोब आपण थोडक्यात म्हणू शकतो. त्याच्यामध्ये मग सरकारचं किती इन्कम आहे, सरकारचं येणं किती आहे, किंवा सरकारचा खर्च किती आहे, या सगळ्याचा समावेश होईल. त्याला आपण इन शॉर्टमध्ये सार्वजनिक वित्त असं म्हणतो. मग सार्वजनिक वित्तामध्ये जर आपण सरकारच्या जमा खर्चाचा हिशोब पाहत असू तर मग सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कुठला येतो? तो म्हणजे अर्थसंकल्प. सार्वजनिक वित्तामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तोच म्हणजे अर्थसंकल्प, ज्याच्यामध्ये सरकारची जमा किती आहे आणि सरकारचा खर्च किती आहे हे दर्शवलेलं असतं. आणि ह्याच बजेटबद्दल किंवा ज्याला अर्थसंकल्प म्हटलं जातं याच्याबद्दलची माहिती आपण सुरुवातीला घेणार आहोत. तसं तर बजेट हा शब्द जो आहे तो मूळचा फ्रेंच भाषेतला आहे, ज्याचा अर्थ चामड्याची पिशवी असा होतो. ठीक आहे. पण जर आपण भारताच्या राज्यघटनेचा विचार केला तर अर्थसंकल्प हा शब्द जो आहे तो कुठेही आपल्याला राज्यघटनेत आढळून येत नाही. राज्यघटनेमध्ये याचं जे वर्णन आहे ते वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं केलेलं आहे. हा मुद्दा पण लक्षात ठेवा, कारण एखादी लाईन अशी बनू शकते. भारताच्या अर्थसंकल्पाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर भारतासाठीचा पहिला अर्थसंकल्प जो आहे, जर आपण इतिहासाच्या दृष्टीने विचार केला तर 1860 मध्ये जेम्स विल्सन या व्यक्तीने मांडला होता. खरं तर मला वाटत नाही की असे काही प्रश्न येतील, बट तरीसुद्धा आपल्याला एक माहिती असावं, म्हणजे पहिला अर्थसंकल्प स्वातंत्र्यानंतरचा वगैरे विचारला जाऊ शकतो, बट ॲटलिस्ट हे आपल्याला माहिती पाहिजे इन जनरल. भारताचा पहिला अर्थसंकल्प जो आहे तो 1860ला जेम्स विल्सननी मांडला. स्वातंत्र्यापूर्वी जे अंतरिम सरकार होतं त्या सरकारचा जो अर्थसंकल्प आहे तो लियाकत अली खान यांनी मांडला होता 1947-48 साठीचा. ठीक आहे. आणि 1947ला तर भारत स्वतंत्र झाला. मग स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला हा प्रश्न बनू शकतो किंवा हे विधान बनू शकतं. तर ती व्यक्ती आहे R.K. षण्मुखम शेट्टी. ठीक आहे. यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प जो आहे तो मांडलेला आहे 26 नोव्हेंबर 1947. डेट सहित लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यानंतर जर आपण भारताचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी मांडला असा जर विचार केला तर मोरारजी देसाई यांनी मांडलेला आहे. त्याच्यानंतर पहिल्या वित्तमंत्री महिला कोण की ज्यांनी भारताचा अर्थसंकल्प मांडला असा प्रश्न आला तर निर्मला सीतारामन हे त्याचं उत्तर येतं. पहिली महिला कोण विचारलं तर त्याचं आन्सर वेगळं येतं, इंदिरा गांधी येईल. पण जर असं विचारलं की पहिली महिला वित्तमंत्री कोण तर त्याचं उत्तर काय येईल? निर्मला सीतारामन. ठीक आहे. तर तो एक छोटासा चार्ट आहे बुकमध्ये, त्याची इमेज मी तुम्हाला सेंड करेन. मी विसरले तर प्लीज मला रिकॉल करा. मी ती इमेज तुम्हाला सेंड करेन, ज्याच्यातून तुम्हाला फक्त काही पॉईंट्स जे आहेत ते लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर हे झालं अर्थसंकल्पाबद्दल. मग अर्थसंकल्पामध्ये एक्झॅक्टली काय असतं? अर्थसंकल्पामध्ये 3 प्रकारची आकडेवारी जाहीर केलेली असते आणि याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. तर ती आकडेवारी कुठली असते? गेल्या वित्तीय वर्षाचे प्रत्यक्ष आकडे, म्हणजे गेल्या वर्षामध्ये पाठीमागचं जे आपलं वित्तीय वर्ष आहे, वित्तीय वर्ष आपलं कधी असतं? 1 एप्रिलपासून ते 31 मार्चपर्यंत. मग तुम्ही बऱ्याचदा इन जनरल ऐकलं असेल की आता मार्च एंड चालू आहे, मार्च एंडमुळे बरीचशी कामं आहेत वगैरे. तर मार्च एंड म्हणजे काय? आपल्या देशाचं जे आर्थिक वर्ष किंवा वित्तीय वर्ष असतं तर त्याचा शेवट होतो मार्चमध्ये आणि एप्रिलपासून सुरू होतं. मग पाठीमागच्या गेल्या वर्षाच्या वित्तीय वर्षामध्ये जे काही आपला जमा खर्च झालेला असतो त्याचे प्रत्यक्ष आकडे या अर्थसंकल्पामध्ये असतात. त्यानंतर आत्ताचं जे चालू वर्ष असेल त्याचा अर्थसंकल्प त्याच्यामध्ये असतो, त्याचे अर्थसंकल्पीय आकडे असतात. आणि त्याचबरोबर पुढील वित्तीय वर्षासाठी, म्हणजे उदाहरणार्थ आता 2022मध्ये जर अर्थसंकल्प मांडला तर त्याच्यामध्ये 2022-23 या वित्तीय वर्षासाठीचे अर्थसंकल्पीय अंदाजसुद्धा मांडलेले असतात. हे सगळं कशामध्ये असतं? अर्थसंकल्पामध्ये. ठीक आहे. तर अर्थसंकल्पाच्या बाबतीत एवढे आपण मुद्दे लक्षात ठेवले. आता अर्थसंकल्प मांडला कधी जातो? 2017-18 पूर्वी याच्यामध्ये बरेच म्हणजे 2017-18 पासून बरेचसे चेंजेस झाले. त्यापूर्वी वेगळ्या पद्धतीने मांडला जायचा. उदाहरणार्थ रेल्वेसाठी रेल्वे मंत्रालय हे त्यांचा स्वतःचा एक अर्थसंकल्प सादर करत होतं, तर भारतासाठी वेगळा अर्थसंकल्प सादर केला जायचा. 1924 पासून रेल्वे मंत्रालयाने स्वतःसाठी वेगळा असा अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली होती. पण
जर आत्ता आपण म्हणजे 2017-18 पर्यंतची परिस्थिती पाहिली तर रेल्वे मंत्रालयासाठी खूप मोठा वाटा दिला जात होता आणि त्याच्यामुळे जे आपलं महसुली खातं असतं, भांडवली खातं असतं, याच्यावरच्या तुटीवरती बराचसा परिणाम होत होता. तर ज्यावेळेला महसुली तूट, भांडवली तूट तुम्हाला समजेल त्यावेळेला त्या कन्सेप्ट समजतील. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आत्ता तरी जायचं नाही आहे. फक्त इतकं लक्षात घ्या की 2017-18 पासून जी 92 वर्षापासूनची परंपरा होती रेल्वेचा आणि केंद्राचा अर्थसंकल्प एकत्रितपणे वेगवेगळा मांडण्याची, ती परंपरा मोडण्यात आली आणि 2017-18 पासून रेल्वेचा अर्थसंकल्प आणि सरकारचा अर्थसंकल्प हे एकत्रितरित्या मांडण्यात येत आहेत. पहिल्यांदा 1924ला जेव्हा रेल्वेचा अर्थसंकल्प हा वेगळा केला गेला त्यावेळेला एक समिती होती, ॲकवर्थ समिती, आणि त्या समितीच्या शिफारशीनुसारच 1924 पासून रेल्वेचा अर्थसंकल्प हा वेगळा मांडला जात होता. मग आत्ता 2017-18 पासून काय चेंजेस झालेले आहेत तर अर्थसंकल्पाचं जे अधिवेशन आहे ते जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये सुरू होतं आणि 30-31 जानेवारीला भारताची आर्थिक पाहणी केली जाते. म्हणजेच थोडक्यात आपण मागच्या वित्तीय वर्षामध्ये काय खर्च केला, किती जमा झाली, हे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. आणि 1 फेब्रुवारीला साधारण अर्थसंकल्प जो आहे तो मांडण्यात येतो आणि मग मार्चमध्ये त्याला मंजुरी मिळून 1 एप्रिलपासून आपलं नवीन वर्ष चालू होते, आर्थिक वर्ष. तर तिथून आपल्याला खर्च करायला परवानगी मिळते, म्हणजे सरकारला परवानगी मिळते. 17-18 पूर्वी हेच कसं होतं, जानेवारीच्या ऐवजी फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाला सुरुवात व्हायची. 28 किंवा 29 फेब्रुवारी लीप इयरनुसार 28-29 फेब्रुवारीला आर्थिक पाहणी जी आहे तो अहवाल मांडला जायचा आणि मग परत मार्चमध्ये साधारण अर्थसंकल्प मांडला जायचा. परत पुढे एप्रिल मंथ पूर्ण जायचा त्याची मान्यता वगैरे घ्यायला आणि तिथून पुढे मग तोपर्यंत म्हणजे अर्थसंकल्पाला मान्यता मिळून तिथून पुढे खर्च करायला परमिशन मिळेपर्यंत सरकारला वेगळा खर्च काढण्याची गरज पडायची. कारण तो जो कालावधी आहे, ज्या कालावधीमध्ये अजून मान्यताच नाही मिळाली, त्या कालावधीमध्ये सरकार कुठले पैसे खर्च करणार, त्याच्यासाठी मग वेगवेगळी अनुदानं मांडावी लागत होती. ठीक आहे. मग हे सगळं 2017-18 पासून थांबवण्यात आलं. 2017-18 पासूनच काय केलं, अर्थसंकल्प मांडण्याच्या ज्या तारखा आहेत किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याची जो कालावधी आहे तो थोडासा अलीकडे घेण्यात आला, ज्यामुळे सरकारला वित्तीय वर्षाची सुरुवात झाली की तेव्हापासूनच जो वर्षासाठी, त्या वित्तीय वर्षासाठी ठरवलेला खर्च आहे तो करण्यासाठी परवानगी मिळते. ठीक आहे. तर 2017-18 पासून खूप महत्त्वाचे बदल झालेत, त्यामुळे हे आपल्याला माहिती पाहिजेत. तर आर्थिक वर्ष आपण पाहिलं की आपलं आर्थिक वर्ष जे आहे ते 1 एप्रिलपासून ते 31 मार्चपर्यंत आहे. पण हे सुरुवातीपासून असंच होतं का? नाही. हे जे इयर आहे ते 1867 पासून सुरुवात झालेली आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च हे वित्तीय वर्ष मानायला. कधीपासून? 1867 पासून. त्यापूर्वी आपलं वित्तीय वर्ष जे होतं ते 1 मे ते 30 एप्रिल असं होतं. हे पण लक्षात ठेवा, 1 मे ते 30 एप्रिल. मग हे जे वित्तीय वर्ष आहे ते बदलण्यासाठी काही समित्या स्थापन करण्यात आल्या. उदाहरणार्थ पहिली समिती 1984ला स्थापन करण्यात आली, LK झा समिती. या समितीने शिफारस केली की वित्तीय वर्ष जे आहे ते 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं ठेवा. म्हणजे जे आपलं इंग्लिश कॅलेंडर आहे त्याच्यानुसार 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं वित्तीय वर्ष ठेवा. पण काही कारणांमुळे ही शिफारस जी आहे ती स्वीकारण्यात आली नाही LK झा समितीची. त्याच्यानंतर 2016ला दुसरी समिती आली, शंकर आचार्य समिती, आणि त्या समितीने सुद्धा अशीच शिफारस केलेली आहे की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं वित्तीय वर्ष ठेवण्यात यावं. ठीक आहे. मात्र अजूनही ती शिफारस स्वीकारलेली नाही आहे किंवा तिची अंमलबजावणी झालेली नाही आहे, कारण आत्तासुद्धा आपलं जे वित्तीय वर्ष आहे ते काय आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. ठीक आहे. वित्तीय वर्षाच्या बाबतीत स्थापन करण्यात आलेल्या समित्या 1984ला LK झा समिती आणि 2016ला शंकर आचार्य समिती. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. इथे इंटरचेंज करून सेंटेन्सेस दिले जाऊ शकतात, कारण या समितीवरती यापूर्वी प्रश्न आलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा जो आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. सार्वजनिक वित्तमधला पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे सार्वजनिक निधी, ज्याला आपण पब्लिक फंड्स असं सुद्धा म्हणतो. मग आता या पब्लिक फंडमध्ये असणारे जे 3 वेगवेगळे निधी आहेत ज्याच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारले, ते 3ही निधी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. मग ते 3 निधी जे आहेत ते महत्त्वाचे असण्याचे कारण एक तर हे आहेच की आयोगाने प्रश्न विचारलेत, पण त्याचबरोबर यांची तरतूद ही राज्यघटनेतल्या विविध कलमांमध्ये करण्यात आलेली आहे आणि ती कलमंसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. मग हे निधी कोणते आहेत?
पहिला आहे संचित निधी, ज्याच्याबद्दल तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल. त्यानंतर सार्वजनिक लोकलेखे, ज्याला आपण पब्लिक अकाउंट म्हणतो. आणि त्यानंतर आकस्मिकता निधी म्हणजे कॉन्टिंजन्सी फंड. ठीक आहे, तर कन्सोलिडेटेड फंड, पब्लिक अकाउंट आणि कॉन्टिंजन्सी फंड, हे जे 3 निधी आहेत याच्याबद्दलची माहिती आता आपल्याला घ्यायची. संचित निधीबद्दल आपण बऱ्याचदा ऐकले. संचित निधी हा म्हणजे फार महत्त्वाचा, राज्यघटनेच्या दृष्टीने किंवा इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा पॉईंट आहे. पण समजायला अवघड जातो आपल्याला. संचित निधी म्हणजे काय? असा निधी ज्याच्यातून संसदेच्या संमतीशिवाय आपल्याला पैसे काढता येत नाहीत. आपल्याला इन द सेन्स सरकारला पैसे काढता येत नाहीत. त्याच्यावरती सरकारची मालकी असते, सरकारच्या मालकीचे हे पैसे असतात, पण संसदेच्या संमतीशिवाय त्याच्यातून खर्च करता येत नाही. मग एक असतो संचित निधी आणि दुसरा असतो संचित निधीवर प्रभारित खर्च. म्हणजे राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, यांचे जो पगार वगैरे असतो किंवा इतर जे राज्यसभा अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, या सगळ्यांचं जे पेमेंट असतं लोकसभेच्या बाबतीत, जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, जी घटनात्मक पदं आहेत, त्या पदांवरती असणाऱ्या व्यक्ती यांचे जे पगार आहेत, वेतन भत्ते जे काही असेल, ते संचित निधीवर प्रभारित खर्चातून केले जातात. ठीक आहे, पण संचित निधीवर प्रभारित खर्च जो असतो तो ऑलरेडी म्हणजे असा खर्च असतो की जो खर्च करताना संसदेच्या मान्यतेची गरज नसते. पण जो संचित निधीचा खर्च असतो, संचित निधीतून पैसे काढायचे असतील तर मात्र संसदेची संमती आवश्यक असते. संसदेच्या संमतीशिवाय संचित निधीतून पैसे काढता येत नाहीत. मग या संचित निधीमध्ये कुठली रक्कम असते? एक तर सरकारला जे कर मिळतात, कर उत्पन्न, कर महसूल जो सरकारला मिळालेला असतो तो संचित निधीमध्ये असतो. सरकारने घेतलेली जी कर्ज असतात, मग ती अंतर्गत असतील किंवा बाह्य कर्ज असतील, ती कर्जसुद्धा या संचित निधीमध्येच जातात. सरकारने जर कर्ज दिलं असेल एखाद्या राज्याला किंवा एखाद्या देशाला, त्यांनी परतफेड केलेली ती कर्जाची रक्कम असेल, ती सुद्धा संचित निधीमध्ये असते. आणि त्याचबरोबर सार्वजनिक उद्योगांमधून जो मिळणारा नफा असतो तो सुद्धा संचित निधीमध्ये येतो. कलम 266(1) नुसार संचित निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. संचित निधीतून पैसे खर्च करताना संसदेच्या संमतीची आवश्यकता असते, हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 266(2) मध्ये काय दिलेलं आहे? सार्वजनिक लेखे, पब्लिक अकाउंट. आता पब्लिक अकाउंट म्हणजे नावातच आहे की याचा पब्लिकशी काहीतरी संबंध आहे. हे जे पैसे असतात ते सरकारच्या मालकीचे नसतात, हे जनतेचे पैसे असतात. जनतेचे पैसे सरकारकडे कुठून जातात? मग प्रॉव्हिडंट फंड असेल किंवा पेन्शन निधी असतो किंवा काही जनतेने ठेवलेल्या काही बचती असतात, आपल्या ठेवी असतात, जसे की पोस्टामध्ये वगैरे आपण पाहतो ठेवलेल्या असतात. हा सगळा पैसा जनतेचा असतो, पण तो सरकारच्या ताब्यामध्ये असतो. प्रॉव्हिडंट फंड आपल्याला माहिती आहे, PF कट होऊन जातो. मग तो PF आपण काय मंथली किंवा डेली बेसिसवरती घेतो का? नाही. आपला जॉब झाल्यानंतर किंवा काही ठराविक कालावधीनंतर ती रक्कम आपण काढू शकतो, पण तोपर्यंत ही कोणाकडे असते? सरकारच्या ताब्यामध्ये असते. हा जो पैसा असतो तो सरकार वापरत असतं. याच्यासाठी सरकारला संसदेच्या संमतीची गरज नसते. हा पैसा सरकार खर्च करू शकतं, पण हा पैसा सरकारच्या मालकीचा नसतो, ते देणं असतं सरकारला. कधीतरी सरकारला ती रक्कम परत करायची असते. त्यामुळे या निधीच्या बाबतीत म्हणजे सार्वजनिक लोकलेख्यांच्या बाबतीमध्ये सरकार हे बँकरची भूमिका करत असतं, बँकरची भूमिका निभावत असतं. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा निधी येतो तो म्हणजे आकस्मिकता निधी. आकस्मिकता निधी म्हणजे आकस्मिकपणे उद्भवलेला जो खर्च आहे तो करण्यासाठी काढून ठेवलेली रक्कम. आता आकस्मिक खर्च कधी उद्भवू शकतो? एखादं नैसर्गिक संकट आलं किंवा एखादं जरी मानवनिर्मित संकट जरी असेल, जिथे खूप मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झालेली आहे, जीवितहानी झालेली आहे, अशा वेळेला जेव्हा पैसे खर्च करायचे आहेत त्यावेळेला सरकारने संसदेची संमती घेईपर्यंत वाट पाहणं हे अर्थातच योग्य नसतं किंवा तेवढा वेळही नसतो. त्यामुळे आकस्मिकता निधीमधून जो खर्च करायचा असतो त्या खर्चासाठी लगेच खर्च करताना संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते, पण नंतर खर्च करून झाल्यानंतर ज्यावेळेला संसदेचं अधिवेशन वगैरे बोलवलेलं असेल त्यावेळेला मात्र या खर्चासाठी मंजुरी घ्यावी लागते. हा खर्च जो असतो याच्यासाठी म्हणजे सेपरेट अशी तरतूद असते. 2005 पासून ही तरतूद जी आहे ती 500 कोटींची होती. आकस्मिकता निधी हा 500 कोटी रुपयांचा होता, पण 2021-22च्या अर्थसंकल्पानुसार किंवा तेव्हा तरतूद केल्याप्रमाणे 30,000 कोटी इतका आकस्मिकता निधी जो आहे तो ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि हे रिसेंटली चेंज झालं म्हटल्यानंतर याच्यावरती प्रश्न बनू शकतो. हा जो डाटा किंवा ही जी आकडेवारी आहे ती मी देसले सरांच्या बुकमधून घेतलेली आहे, जे लेटेस्टचं आहे ते. ठीक आहे, तर आता हे तीनही लक्षात ठेवायचे आहेत. संचित निधी 266(1), पब्लिक अकाउंट सार्वजनिक लोकलेखे 266(2) आणि आकस्मिकता निधी 267. ही तीनही कलमं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत.
संचित निधीतले पैसे खर्च करताना संसदेच्या संमतीची आवश्यकता असते, हा मुद्दा लक्षात ठेवा. सार्वजनिक लोकलेखे संसदेच्या संमतीचा प्रश्नच येत नाही, कारण हे लोकांचे पैसे आहेत जे सरकारकडे ठेवलेले आहेत. सरकार याच्यामध्ये बँकरची भूमिका निभावेल. आणि आकस्मिकता निधीमध्ये खर्च करतेवेळी संसदेच्या परवानगीची आवश्यकता नसते, मात्र नंतर त्याला मंजुरी घ्यावी लागते. आणि आकस्मिकता निधीची रक्कम, हे मुद्दे जे आहेत ते लक्षात ठेवा. ठीक आहे. यानंतर सार्वजनिक वित्तमधला अतिशय महत्त्वाचा पार्ट, आणि ज्या पार्टमुळे आपल्याला सार्वजनिक वित्त हा टॉपिक किंवा हे प्रकरण अवघड वाटतं, तो घटक म्हणजे महसुली तूट काय असते, राजकोषीय तूट काय असते, भांडवली तूट काय असते, महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च काय असतो, या सगळ्या गोष्टी आता आपण पाहणार आहोत. अर्थसंकल्प जो असतो तो प्रामुख्याने 2 विभागांमध्ये विभागलेला असतो. एक असतो महसुली अर्थसंकल्प आणि दुसरा असतो भांडवली अर्थसंकल्प. आता याच्यामध्ये महसुली अर्थसंकल्पामध्ये काय काय येतं आणि भांडवली अर्थसंकल्पामध्ये काय काय येते हे अगदी इझी वेनी आपण पाहणार आहोत, अशा पद्धतीने की जे तुम्ही कधीच विसरणार नाही. ठीक आहे. तर आता महसुली म्हटल्यानंतर एक लक्षात ठेवायचं, महसूल म्हणजे त्याच्यामध्ये जे पण तुमचं इन्कम असेल किंवा जो पण तुमचा खर्च असेल तो एकाच मार्गाने जाणारे किंवा एकाच मार्गाने येणारा असेल. म्हणजे महसुली जी जमा असेल ती फक्त तुमच्याकडे येणार आहे, त्याच्या बदल्यात तुम्हाला वापस द्यावा लागणार नाही आहे. आणि महसुली जो खर्च असणार आहे तो एकदा गेला की गेला, तो परत तुमच्याकडे ते म्हणजे जे तुम्ही खर्च केलेले पैसे ते तुमच्याकडे येणार नाहीत. पण जर आपण भांडवलीच्या बाबतीत विचार केला तर भांडवली उत्पन्न म्हणजे असं उत्पन्न जे तुम्ही कमावले पण ते तुम्हाला कधी ना कधीतरी परत द्यावं लागणार आहे. आणि भांडवली खर्च म्हणजे असा की तुम्ही असा काहीतरी खर्च केलाय ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी परत मिळणार आहे, त्याची परतफेड तुम्हाला होणार आहे. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये जर आपण पाहायचं म्हटलं तर महसुलीचा आणि भांडवलीचा अर्थ असा होतो. महसुली म्हणजे फक्त जो तुम्ही खर्च केलाय तो गेलाच आणि जे तुमच्याकडे आलंय ते आलंच, म्हणजे त्याच्या बदल्यात तुम्हाला काही द्यायचं नाहीये किंवा जे खर्च केले त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीयेत. भांडवलीमध्ये तुम्ही घेतलेत पैसे किंवा तुम्ही कमावलेत पण ते कधी ना कधीतरी द्यायचे आहेत, कशाच्या ना कशाच्या स्वरूपामध्ये. आणि भांडवली खर्च म्हणजे तुम्ही दिलाय पण तो पैसा परत तुमच्याकडे येणार आहे. ठीक आहे. अगदी साधा कन्सेप्ट. आता आपण पाहूयात महसुली जमा म्हणजे काय, महसुली खर्च म्हणजे काय किंवा त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो आणि भांडवली जमा आणि भांडवली खर्च याच्यामध्ये कशाचा समावेश होतो. आता महसुलीमध्ये जसे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की फक्त एका मार्गाने जाणारे किंवा एका मार्गानेच येणारे पैसे इथे आपल्याला दिसतील. थोडक्यात हा वन वे आहे. ठीक आहे. तर महसुलीमध्ये काय असतं, कर उत्पन्न. मग कर उत्पन्नामध्ये प्रत्यक्ष कर असतील, अप्रत्यक्ष कर असतील. हा जो कराचा महसूल आहे सगळा तो सरकारकडे जातो. सरकारकडे कर जमा झाला, पण आता हे जे सरकारकडे कराचे पैसे जमा झालेले आहेत ते सरकारला देणं आहे का, नाही. जसं आपण पब्लिक फंडमध्ये बघितलं किंवा पब्लिक अकाउंटमध्ये पाहिलं की जनतेच्या बचती सरकारकडे आहे, तो पैसा सरकारकडे गेलाय पण तो सरकारला द्यावा सुद्धा लागणार आहे परत. तसं कराचा जो पैसा आहे तो सरकारकडे गेला, अर्थात सरकारने त्या कराच्या पैशातून जनतेच्या कल्याणासाठी काही योजना आणणं गरजेचं आहे किंवा तो खर्च जनतेसाठी करणं गरजेचं आहे. पण तसं बांधिलकी आहे का, नाही. म्हणजे कर उत्पन्न हे एकमार्गी येणारं कर उत्पन्न आहे, मग प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल. पण करा व्यतिरिक्त सुद्धा सरकारला काही पैसे मिळत असतात, काही इन्कम होत असतं. मग त्याच्यामध्ये कुठला आहे कर, तर उत्पन्नामध्ये राजकोषीय सेवा आहेत. जे चलनी नाणी किंवा नोटा असतात त्यांचं उत्पादन घेतल्यानंतर म्हणजे नोटांची छपाई केल्यानंतर, नाणी तयार केल्यानंतर त्याच्यातून जे मिळणारं उत्पन्न आहे ते सरकारला एक मार्गाने मिळणारं उत्पन्न असतं, त्याच्या बदल्यात सरकारला काही द्यावं लागत नाही. व्याज उत्पन्न, सरकारने एखाद्या राज्याला किंवा एखाद्या देशाला जर कर्ज दिलेलं असेल त्याचं जे व्याज सरकारला मिळते ते सरकारकडे व्याज जाते, त्याच्या बदल्यात सरकारला काही द्यावं लागते का, नाही. ऑलरेडी सरकारने कर्ज दिलेलं आहे त्याच्यातून येणारं व्याज लक्षात घ्या. ठीक आहे. नफा आणि लाभांश, सरकारचे जे उद्योग आहेत वेगवेगळे सार्वजनिक उद्योग, त्या उद्योगांमधून सरकारला मिळणारा नफा आणि इतर लाभांश. आता नफा आणि लाभांशमध्ये फरक काय असतो, समजा 2 कंपन्या आहेत ए आणि बी. ए कंपनी 100% सरकारच्या मालकीची आहे, मग सरकार ए कंपनीतून जे काही उत्पन्न घेईल त्याच्यातून सरकारला काय प्राप्त होईल, नफा. दुसरी कंपनी आहे बी, याच्यामध्ये सरकारची मालकी फक्त 40% आहे किंवा 50% आहे असं आपण समजूया. मग त्या कंपनीला, बी या कंपनीने जर 100 रुपये कमवले तर त्याच्यामधले 40 रुपये जे आहेत ते त्यांना सरकारला द्यावे लागतील. हा झाला लाभांश. नफा आणि लाभांशमध्ये काय फरक असतो तो समजून घ्या. ठीक आहे.
सरकारच्या स्वतःच्या मालकीच्या कंपनीतून किंवा उद्योगातून सरकारला जो पैसा मिळतो, जो नफा मिळतो, त्याला आपण नफा म्हणतो. पण सरकारची भागीदारी असणाऱ्या व्यवसायातून, उद्योगातून किंवा कंपनीतून सरकारला जो काही पैसा मिळेल, जे उत्पन्न मिळेल, त्याला आपण लाभांश म्हणू. मग हे कसं झालं? एकमार्गी झालं. म्हणजे याला काय म्हटलं जाईल? महसुली जमा. ठीक आहे. मग महसुली खर्चामध्ये काय येतं? योजनांवरचा महसुली खर्च. एखादी योजना सरकारने इंट्रोड्यूस केली तर त्या योजनेच्या संरक्षणाकरता किंवा देखभालीकरता जो खर्च केला जातो त्याला महसुली खर्च म्हटलं जातं. उदाहरणार्थ आता आपण पाहूयात, सरकारने मेट्रो आणली. मेट्रो आणल्यानंतर मेट्रोचं जेव्हा काम चालू आहे त्यावेळेला तिथे त्या मेट्रोचं काम चालू असताना तिथे काही गार्ड्स त्यांना नेमावे लागतील किंवा इतर जो खर्च तिथे करावा लागेल तिथल्या देखभालीसाठी, तो खर्च जो आहे तो महसुली खर्चामध्ये जाणार. कारण ते पैसे सरकारने गुंतवलेत, त्याच्या बदल्यात काही नाही मिळत आहे. पण त्या मेट्रोसाठी लागणारी जी काही मशिनरी आहे किंवा इतर जे काही साहित्य आहे त्याच्यावरती जो खर्च केला आहे त्याच्यातून मेट्रो येणार आहे. म्हणजे मेट्रोचं उत्पन्न जे आहे ते परत सरकारला मिळणार आहे. मग तो होईल भांडवली खर्च. लक्षात येते? महसुली खर्च म्हणजे काय? तर त्याच्या देखभाली करता वगैरे जो केलेला खर्च असतो तो, कारण त्याच्या बदल्यात सरकारला काहीच नाही मिळत आहे. पण इकडे मात्र एखादी मशिनरी असेल किंवा इतर गोष्टी ज्या असतील, जे प्रोडक्ट सरकारने केलं असेल तर त्याच्यातून मात्र सरकारला काहीतरी परत इन्कम मिळणार आहे. म्हणजे जिथे सरकारला वापस काहीतरी मिळणार आहे ते भांडवलीमध्ये जाणार. लक्षात ठेवायचं. मिळणार आहे किंवा सरकारला द्यावं लागणार आहे तिथं भांडवली जमा, भांडवली खर्च येईल. असं काहीतरी जिथे सरकारला फक्त येणार आहे किंवा फक्त द्यावं लागणार आहे ते महसुली जमा किंवा महसुली खर्च. एवढं साधं सरळ सिंपल भाषेमध्ये लक्षात ठेवायचं. त्यानंतर व्याजाचा खर्च. सरकारने कोणाकडून जर कर्ज घेतलं असेल त्याच्या बदल्यात जे सरकारला व्याज द्यावं लागते ते फक्त जाणारा खर्च आहे. म्हणजे सरकारने समजा दुसऱ्या एखाद्या देशाकडून किंवा IMF कडून कर्ज घेतलं, त्याचं व्याज सरकारला द्यावं लागतंय, तो फक्त जाणारा खर्च आहे. ठीक आहे. त्यानंतर संरक्षणावरचा खर्च जो असतो, संरक्षणावरचा महसुली खर्च असं इथे पाहिजे. संरक्षणाचा खर्च जो असतो तो जरी सरकार जो संरक्षणावरती खर्च करतो त्याच्यातून जरी भारताची सेवा होत असली, जरी आपलं संरक्षण होत असलं तरी सुद्धा तो महसुली खर्चामध्ये काउंट केला जातो. कारण त्याच्यातून डिरेक्टली इन्कम किंवा उत्पन्न असं सरकारला काही मिळत नसतं. त्यानंतर जी वेगवेगळी अनुदानं दिलेली असतात, जसं की खत असेल, वेगवेगळ्या सबसिडीज ज्या दिल्या जातात, शेतांमधली अवजारं आहेत किंवा पेट्रोलवरती वगैरे जी सबसिडी असते तर ते कशामध्ये येतं? महसुली खर्चामध्ये. कारण तिथे फक्त सरकारचा पैसा जात असतो. त्यानंतर नागरी प्रशासन खर्च. जे पण सरकारी नोकर असतात यांना दिले जाणारे जे पगार आहेत ते महसुली खर्चामध्ये काउंट केले जातात. लक्षात घ्या. जरी त्या पगारातून म्हणजे त्या पगारावरती काम करणारे जे लोक आहेत ते सरकारला खूप काही कमवून देत असतील किंवा सरकारच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतील तरी सुद्धा त्यांना म्हणजे त्याला महसुली खर्चामध्येच काउंट केलं जातं. आणि त्यामुळे ज्या वेळेला कधी अशी परिस्थिती निर्माण होते की म्हणजे मंदी आलेली आहे वगैरे आपण म्हणतो किंवा सरकारची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची झालेली आहे, तर अशा वेळेला सरकार पहिल्यांदा नागरी प्रशासनाचा खर्च कमी करण्यावरती विचार करत असतं. कारण हा महसुली खर्च मानला जातो सरकारचा, भांडवली नाही. त्यानंतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जी अनुदानं दिलेली असतात, म्हणजे आपण बऱ्याचशा योजना पाहतो ज्याच्यामध्ये राज्याचा काही वाटा असतो, सरकार आणि केंद्राचा काही वाटा असतो, तर ती जी अनुदानं असतात एखाद्या योजनेसाठी वगैरे दिलेली ती सुद्धा महसुली खर्चामध्ये येतात. मग महसुली जमा म्हणजे सरकारची अशी जमा जी की फक्त सरकारला मिळणार आहे, त्याच्यातून सरकारला काही देणं सरकारची बांधिलकी नाही. आणि खर्च असा की जो फक्त एका मार्गाने जाणारा खर्च आहे, त्याच्या बदल्यात सरकारला ठोस असं उत्पन्न मिळत नाही. आता आपण येऊयात भांडवली जमा आणि भांडवली खर्चाकडे. ठीक आहे. भांडवली जमामध्ये काय येईल? कर्ज उभारणी. सरकारने दुसऱ्या देशांकडून, राष्ट्रांकडून किंवा एखाद्या राज्याकडून कर्ज घेतलं, सरकारने ते कर्ज घेतलं, सरकारची जमा आहे, पण ते कर्ज कधी ना कधीतरी सरकारला द्यावं लागणार आहे. लक्षात येते? म्हणजे ही झाली सरकारची भांडवली जमा, कारण ते कर्ज सरकारला परत द्यावं लागणार आहे. त्यानंतर इतर देणी, त्याच्यामध्ये पब्लिक अकाउंट येईल. म्हणजे जसं इतर देणी जे असतात, जसं प्रॉव्हिडंट फंड आहे, पेन्शन निधी आहे, आपण मगाशीच पाहिलं, जनतेच्या बचती आहेत, तर या सगळ्या सरकारकडे आत्ता जमा आहेत, पण सरकारला ते कधी ना कधीतरी परत द्यायचं आहे, तर ते भांडवली जमेमध्ये येतं. त्यानंतर कर्ज वसुली. सरकारने दिलेली जी कर्ज असतात ती सरकार जेव्हा परत घेतं तर अर्थात त्याला भांडवली जमेमध्ये का काउंट केलं जाईल? कारण सरकारने जे कर्ज दिलेलं आहे ते सरकार दुसऱ्या एखाद्या ठिकाणी गुंतवून त्याच्यातून पैसा मिळवू शकत असतं, पण तरीसुद्धा सरकारने ते
दिलेलं असतं आणि त्याच्यामुळे याला भांडवली जमामध्ये काउंट केलं जातं. आणि त्यानंतर निर्गुंतवणुकीतून प्राप्त नफा. निर्गुंतवणूक म्हणजे काय, एखादा सरकारी व्यवसाय आहे त्याच्यामधला काही भाग जो आहे तो एखाद्या ठराविक व्यक्तीला म्हणजे खाजगी व्यक्तीला विकणं, याला म्हटलं जातं निर्गुंतवणुकीकरण. मग आता ही जी निर्गुंतवणूक आहे ती भांडवली कशी होते, कारण जर समजा सरकारने यांच्या कंपनीमधला 20% भाग एखाद्या खाजगी कंपनीला दिलेला आहे असं आपण जर पकडून चाललो, तर जरी सरकारला त्याचं उत्पन्न मिळत असलं तरी तो 20% भाग जो खाजगी लोकांना दिला आहे त्याच्यातून सरकारला पुढे खूप मोठा नफा होणार असतो काही वर्षानंतर, किंवा पूर्ण भाग तो त्यांनी दिला म्हणजे त्याच्यातून मिळणारा नफा हा सरकारचा गेलेला आहे. त्यामुळे याला सुद्धा कशामध्ये, भांडवली जमेमध्येच काउंट केलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर भांडवली खर्चामध्ये योजनांवरचा भांडवली खर्च, जसं की आता मी मेट्रोचंच उदाहरण दिलं. मेट्रोसाठी म्हणजे मेट्रोची निर्मिती केली त्याच्यावरती जो येणारा खर्च आहे त्याच्यातून सरकारला परत काही इन्कम मिळणार आहे, तर ते झालं भांडवली खर्च. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या योजनांना केलेली मदत, काही योजनांना जेव्हा सरकार मदत करत असतं त्या योजनांमधून येणारं जे इन्कम आहे त्याचा काही वाटा सरकारला मिळणार असतो, त्याच्यामुळे ती मदतसुद्धा भांडवली खर्चामध्ये जाते. संरक्षण भांडवली खर्च, संरक्षणाच्या बाबतीमध्ये इथे आपण पाहिलं संरक्षणावरचा खर्च हा महसुली खर्च आहे, पण संरक्षणावरती भांडवली खर्च कशा पद्धतीने होऊ शकतो, काही संरक्षणाशी रिलेटेड काही नवीन शस्त्रास्त्र जर तयार केली सरकारने आणि त्याची निर्यात वगैरे केली तर त्याच्यातून पैसा येऊ शकतो. म्हणजेच संरक्षणावरचा भांडवली खर्च हा भांडवली खर्चाचा भाग आहे. दिलेली कर्ज, सरकारने एखाद्या राज्याला दिलेलं कर्ज असेल किंवा दुसऱ्या देशाला दिलेलं कर्ज आहे ते कर्ज परत येणार असतं, त्यामुळे हे सुद्धा कशामध्ये येतं, भांडवली खर्चामध्ये. आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड, सरकारने जे कर्ज घेतलेलं आहे त्या खर्चाची सरकारला परतफेड करावी लागते, तो सुद्धा भांडवली खर्च असतो. अशा पद्धतीने तुम्हाला महसुली जमा म्हणजे काय, महसुली खर्च म्हणजे काय, भांडवली जमा आणि भांडवली खर्च म्हणजे काय ते समजलं असेल. आता याच्यावरून हे झाले अर्थसंकल्पाचे दोन भाग, भांडवली अर्थसंकल्प आणि महसुली अर्थसंकल्प. यावरून अर्थसंकल्पाचे प्रमुख 3 प्रकार पडतात. आता जी भांडवली जमा असते आणि महसुली जमा आणि भांडवली जमा असते, या दोन्हीला मिळून सरकारचं एकूण उत्पन्न म्हटलं जातं. महसुली जमा अधिक भांडवली जमा या दोन्हीला मिळून सरकारचं काय म्हटलं जाईल, एकूण उत्पन्न म्हटलं जाईल. आणि महसुली खर्च अधिक भांडवली खर्च या दोन्हीला मिळून सरकारचा एकूण खर्च म्हटलं जाईल. ठीक आहे. मग ह्या दोन्हीचा विचार केल्यानंतर महसुली अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्प या दोन्हीचा विचार केल्यानंतर अर्थसंकल्पाचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो समतोल अर्थसंकल्प. समतोल अर्थसंकल्प, समतोल म्हणजे काय, समान. समान काय असेल, एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च दोन्ही ज्या वेळेला समान असतील त्यावेळेला त्याला समतोल म्हटलं जाईल. उदाहरणार्थ 100 रुपये एकूण इन्कम आहे, 100 रुपयेच खर्च आहे, बरोबर, बाकी किती राहिली, 0. 100 रुपये आले, 100 रुपये खर्च झाले, याला म्हणायचं समतोल. त्याच्यानंतर असतो शिलकीचा अर्थसंकल्प. शिलकीचा अर्थसंकल्प, आता समजा सरकारने 100 रुपये सरकारचं एकूण उत्पन्न आहे पण सरकारचा खर्च 80 रुपये आहे, सरकारकडे शिल्लक किती राहिले, 20 रुपये, याला म्हणायचं शिलकीचा अर्थसंकल्प. आणि तिसरा येतो तो म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प. समजा सरकारचं उत्पन्न 100 रुपये पण सरकारचा खर्च 120 रुपये आहे, म्हणजे सरकारने जेवढं कमवलं त्याच्यापेक्षा 20 रुपये एक्स्ट्रा सरकारने खर्च केलेले आहेत, म्हणजे सरकारला 20 रुपये हे सरकारच्या डोक्यावरती देणं राहिलेलं आहे, याला म्हणायचं तुटीचा अर्थसंकल्प. आलं लक्षात. तर या 3 कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले असतील अर्थसंकल्पाचे प्रकार. आता याच्यावरून आपण तूट म्हणजे काय ते समजून घेऊया. तूट म्हणजे काय थोडक्यात, तर आपलं एकूण उत्पन्न किती आहे आणि आपण एकूण खर्च किती करतोय. जर आपल्या उत्पन्नापेक्षा आपला खर्च जास्त असेल तर त्याला तूट म्हणायचं. जसं इथे आपण पाहिलं 100 रुपये इन्कम आहे पण 120 रुपये खर्च आहे, म्हणजे वरचे 20 रुपये जे एक्स्ट्राचे आपण खर्च केले ती झाली तूट. मग या तुटीचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हेच आपल्याला खूप जास्त किचकट वाटतं, पण ते अगदी सोपं करून आपण आज शिकणार आहोत. आता तुटीमध्ये पहिल्यांदा येईल महसुली तूट. भांडवली जमा वजा महसुली तूटमध्ये महसुली जमा वजा महसुली खर्च, बरोबर जी तूट उरेल ती काय असेल, महसुली तूट. महसुली उत्पन्नामधून महसुली खर्च वजा केल्यानंतर जी उरेल ती असेल महसुली तूट. इन द सेम वे भांडवली उत्पन्नामधून भांडवली खर्च वजा केला की जी उरेल ती असेल भांडवली तूट. हे तर सोपं आहे, हे लक्षात राहतं लगेच. पण प्रश्न येतो ज्यावेळेला आपण राजकोषीय तुटीकडे येतो, प्राथमिक तुटीकडे येतो, प्रभावी महसूल तुटीकडे येतो, त्यावेळेला आपलं कन्फ्युजन होतं. मग आता आपण हे पण साध्या सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिल्यांदा अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय समजून घ्या. अर्थसंकल्प म्हणजे काय, आत्ताच आपण पाहिलं, एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च, मग हीच झाली अर्थसंकल्पीय तूट.
सरकारचं एकूण उत्पन्न म्हणजेच महसुली उत्पन्न अधिक भांडवली उत्पन्न वजा सरकारचा एकूण खर्च, एकूण खर्च म्हणजे काय, महसुली खर्च वजा भांडवली खर्च, या टोटलला मिळून म्हणायचं अर्थसंकल्पीय तूट. हे सोपं आहे. आता आपण येऊयात प्राथमिक तूट काय असते किंवा राजकोषीय तूट काय असते याच्याकडे. अर्थसंकल्पीय तूट जी आहे ती 1950-51 पासून आढळते. 1997-98 पासून सुखमय चक्रवर्ती या समितीच्या शिफारशीनुसार अर्थसंकल्पीय तूट जी आहे ती 0 दाखवली जाते. हा मुद्दा पण इथे लक्षात घ्या. आता आपण येऊ राजकोषीय तुटीकडे. राजकोषीय तूट काय असते तर अर्थसंकल्प तुटीमध्ये आपण काय पाहिलं, एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च. उत्पन्नामध्ये काय आले, महसुली जमा भांडवली जमा. खर्चामध्ये काय आले, महसुली खर्च भांडवली खर्च. पण सुखमय चक्रवर्ती समितीने काय म्हटलं की समजा तुम्ही एकूण उत्पन्न तुमचं 100 दाखवले, एकूण खर्च तुमचा 120 दाखवलाय, तुमचे 20 रुपये तुमची तूट आहे, ही झाली तुमची अर्थसंकल्पीय तूट. पण हे जे 100 रुपये आहेत या 100 रुपयेमध्ये तुम्ही इथे जी तुमची कर्ज उभारणी आहे, कारण आपण इथे भांडवली जमा पण घेतली एकूण उत्पन्नामध्ये, व्यवस्थित लक्षात घ्या, एकूण उत्पन्नामध्ये महसुली जमा आणि भांडवली जमा आपण घेतली आहे. एकूण खर्चामध्ये महसुली खर्च आणि भांडवली खर्च आपण घेतलाय. सुखमय चक्रवर्ती समितीने काय म्हटलं की तुम्ही 100 रुपये कमवले आणि 120 रुपये खर्च केले आणि तुम्ही म्हणता की आमचे फक्त 20 रुपये एक्स्ट्राचे खर्च झालेत. पण तुम्ही ज्यावेळेला एकूण उत्पन्नाचा विचार करता त्याच्यामध्ये तुम्ही ही जी कर्ज उभारणी आहे ती सुद्धा घेतली आहे, जी की तुम्हाला देणं आहे. म्हणजे जे तुम्ही कर्ज दुसऱ्या देशाकडून घेतलेलं आहे ते तुम्हाला कधी ना कधीतरी परत द्यायचं आहे, पण ते तुम्ही कशामध्ये काउंट केले, इन्कममध्ये काउंट केले. मग आपण असं धरूयात उदाहरणार्थ की 20 रुपयाचं कर्ज आपण घेतलेलं आहे, ठीक आहे, आणि बाकीचं आपल्याकडे सगळं जे आहे ते इन्कम आपलं आहे. मग याचा अर्थ काय होतो, या 100 पैकी हे 20 रुपये जे आहेत ते दुसऱ्याचे आहेत, जे आपण स्वतःचे म्हणून दाखवतोय. म्हणजेच या टोटल उत्पन्नापैकी 20 रुपये हे दुसऱ्याचे आहेत, जे की कर्जाचे आहेत, ते पण आपण उत्पन्नामध्ये काउंट करतोय आणि आपण आपली तूट कमी दाखवतोय. तर हे जे एक्स्ट्राचे 20 रुपये आहेत ते पकडून काढलेली तूट म्हणजे राजकोषीय तूट. यालाच म्हटलं जाईल वित्तीय तूट, यालाच म्हटलं जाईल वित्तीय तूट. ठीक आहे. आपण हे इरेज करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर राजकोषीय तुटीमध्ये काय येईल, मग अर्थसंकल्पीय तूट तर येईल, पण त्याच्यासोबतच जी कर्ज उभारणी आहे किंवा जे परकीय कर्ज आहे ते सुद्धा राजकोषीय तुटीमध्ये काउंट केलं जाईल. ठीक आहे. म्हणजेच एकूण खर्च वजा महसुली जमा अधिक कर्ज पुनर्प्राप्ती अधिक इतर भांडवली मिळकत. आता ह्या व्याख्या ज्या आहेत म्हणजे या तिन्ही व्याख्या या तिन्हीपैकी व्याख्या काही विचारलेल्या आहेत आणि एखादा प्रश्न येऊ शकतो, पण कन्सेप्ट समजून घ्यायची असली तर राजकोषीय तुटीमध्ये काय येतं, एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च आणि त्याच्यातून अजून आपल्याला काय वजा करायचं आहे, कर्ज उभारणी. म्हणजेच सरकारची निव्वळ कर्ज उभारणी अधिक सरकारची इतर देणी. सरकारने कर्ज घेऊन सुद्धा काही उत्पन्न दाखवले किंवा सरकारने इतर काही जर सरकारने मदत वगैरे घेतलेली असेल, सरकारला जे देणं लागतं ते सगळं राजकोषीय तुटीमध्ये येणार. ठीक आहे. एकूण खर्च वजा महसुली जमा कर्जेतर भांडवली जमा. कर्जाशिवाय इतर जी भांडवली जमा आहे, कारण भांडवली जमा आपण कशी पाहिली, ती आत्ता आपल्याकडे जमा आहे पण ती कधी ना कधीतरी आपल्याला द्यावी लागणार आहे, तर ती जमा सुद्धा राजकोषीय तुटीमध्ये काउंट केली जाईल. म्हणजे काय, ती वजा केली जाईल एकूण खर्चातून. ठीक आहे. तर या तीनही व्याख्या ज्या आहेत, एकूण खर्च वजा महसुली जमा अधिक कर्ज पुनर्प्राप्ती अधिक इतर भांडवली मिळकत. एकूण खर्च वजा महसुली जमा आणि कर्जेतर भांडवली जमा आणि सरकारची निव्वळ कर्ज उभारणी अधिक सरकारची इतर देणी. राजकोषीय तुटीमध्ये काय येईल, सरकारची कर्ज उभारणी प्लस सरकारची इतर देणी, कारण ती आपण कशामध्ये, एकूण उत्पन्नामध्ये काउंट केलेली असतात, पण ते आपलं स्वतःचं असतं का नाही, ते आपल्याला देणं लागतं. भले आत्ता नाही दिलं तर ते कधी ना कधीतरी द्यायचं आहे, म्हणून त्याला उत्पन्नामध्ये काउंट करू नये. याला म्हटलं जाईल राजकोषीय तूट. ठीक आहे. ही नव्याने ॲड करण्यात आलेली संकल्पना आहे. त्याच्यानंतर दुसरी एक संकल्पना येते ती म्हणजे प्राथमिक तूट. आधी आपण पाहूया प्राथमिक तूट. राजकोषीय तूट वजा घेतलेल्या कर्जावरील व्याज.
आता ज्यावेळेला राजकोषीय तूट जास्त होते किंवा ज्यावेळेला सरकारची तूट जास्त होते त्यावेळेला सरकारने 92-93 पासून एक नवीन नियम लागू केला किंवा नवीन तूट इंट्रोड्यूस केली, ती म्हणजे प्राथमिक तूट. आता ही प्राथमिक तूट काय असते? राजकोषीय तूट वजा घेतलेल्या कर्जावरील व्याज. आता सरकारची राजकोषीय तूट जास्त यायला लागली, मग सरकार काय म्हणायला लागलं, कारण इथे जर आता आपण दुसऱ्याकडून घेतलेली कर्ज जी आहे ती पण आपण वजा करतोय, मग सरकारची तूट जास्त आल्यानंतर सरकार काय करेल की आधीच्या सरकारने जी घेतलेली कर्ज आहेत त्याच्यावरचं जे व्याज जाणार आहे तर सरकार ते सुद्धा एक्स्ट्राचं बाजूला दाखवतं. म्हणजे सरकार काय म्हणेल, उदाहरणार्थ ज्यावेळेला सरकारची अर्थसंकल्पीय तूट जास्त यायला लागेल किंवा राजकोषीय तूट जास्त यायला लागेल त्यावेळेला सरकार काय म्हणेल, आमचा जो खर्च आहे त्याच्यामधला एक्स्ट्राचा खर्च आम्हाला द्यावा लागतो. तो कुठला? मागच्या सरकारने काही कर्ज घेतली होती आणि त्याचं व्याज आम्ही अजूनही भरतोय. तो जो व्याजाचा खर्च आहे तो आमच्यावरती एक्स्ट्राचा पडलाय, जो की आमचा स्वतःचा खर्च नाहीये, तो ॲड केला जातो. त्याला म्हटलं जातं प्राथमिक तूट. म्हणजेच राजकोषीय तुटीमधून घेतलेल्या कर्जावरील व्याज, आधी घेतलेले जे कर्ज आहे त्याच्यावरचं व्याज जे आहे ते वजा केलं जाईल आणि त्याच्यातून काढली जाईल प्राथमिक तूट. ठीक आहे, आणि ही 1992-93 पासून लागू करण्यात आली. त्याच्यानंतर येते प्रभावी महसूल तूट. प्रभावी महसूल तूट म्हणजे महसुली तूट वजा भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरलेली अनुदाने. आता आपण महसुली तूटमध्ये काय पाहिलं होतं? महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च. मग याच्यामध्ये जी महसुली तूट आली, समजा इथे महसुली खर्च जास्त झाला तर त्याच्यातून काय वजा करायचं? समजा एखादा खर्च असा केलेला आहे की ज्याच्यातून नवीन काहीतरी मशीन्स निर्माण झालेले आहेत, ठीक आहे, नवीन काहीतरी मशिनरी किंवा नवीन एखादा प्रोजेक्ट निर्माण केले, त्याच्यासाठी केलेला जो खर्च आहे तो खर्च वजा करायचा. का वजा करायचा? कारण प्रभावी महसुली तूटमध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही जे काही नवीन मशिनरी किंवा नवीन प्रोजेक्ट तुम्ही करताय त्याच्यातून तुम्हाला काहीतरी उत्पन्न मिळणार आहे. भले ते आत्ता नाही मिळत आहे पण पुढील काही वर्षामध्ये तुम्हाला त्याच्यातून काहीतरी उत्पन्न मिळणार आहे. मग त्या उत्पन्नासाठी ही रक्कम तुम्ही आत्ता गुंतवलेली आहे, म्हणून त्याच्यावरचा जो आलेला खर्च आहे, भांडवली खर्च, ती मालमत्ता निर्माण करण्यासाठी आलेला जो खर्च आहे तो खर्च तुम्ही महसुली तुटीतून वजा करा. अशा पद्धतीने काढलेली जी तूट असेल ती असेल प्रभावी महसूल तूट. ठीक आहे, उदाहरणार्थ माझी महसुली तूट जी आहे ती 100 रुपये आली, माझा महसुली उत्पन्न जे आहे ते 100 आहे, माझा महसुली खर्च जो आहे तो 120 आहे. मग माझी महसुली तूट किती आली? 20 रुपये. म्हणजे 20 रुपये एक्स्ट्रा खर्च केलेत. पण या 20 रुपयांपैकी 10 रुपये जे आहेत ते मी एक मशीन खरेदी करण्यासाठी घालवलेत किंवा एका मशीनची निर्मिती करण्यासाठी घालवलेत, जी मशीन मला कशाचं ना कशाचं तरी उत्पन्न मिळवून देणार आहे. म्हणजेच हे 10 रुपये जरी मी आत्ता खर्च केले असले तरी या मशीनमधून मला पैसे परत मिळणार आहेत, म्हणून मग हे 10 रुपये सुद्धा याच्यातून तुम्ही वजा करा. मग उरले 10 रुपये, हीच झाली माझी महसुली तूट. याला म्हणायचं प्रभावी महसुली तूट. आलं लक्षात? एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात आलं असेल. 2011-12 मध्ये प्रभावी महसूल तुटीचा पहिल्यांदा वापर करण्यात आला आणि 2012 मध्ये ठरवलेल्यानुसार मार्च 2015 पर्यंत महसुली तूट जी आहे ती नष्ट करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात क्लिष्ट वाटणारा जो पार्ट आहे महसुली तूट, भांडवली तूट, महसुली अर्थसंकल्प, भांडवली अर्थसंकल्प समजून घेतले. अगदी शॉर्टमध्ये परत एकदा सांगते. महसुली अर्थसंकल्पामध्ये सरकारची महसुली जमा आणि महसुली खर्च यांचा विचार केला जातो. महसुली जमा आणि महसुली खर्च म्हणजे काय? जो एकाच मार्गाने येणारा किंवा एकाच मार्गाने जाणारा पैसा असेल. ठीक आहे. भांडवली जमा आणि भांडवली खर्च म्हणजे काय? सरकारने जे उत्पन्न मिळवले त्याच्या बदल्यात सरकारला द्यावं लागणार आहे किंवा सरकारने जो खर्च केलाय त्याच्या बदल्यात सरकारला काहीतरी मिळणार आहे, काहीतरी इन द सेन्स उत्पन्न मिळणार आहे. ठीक आहे, तर त्याला म्हणायचं भांडवली. ज्यावेळेला महसुली खर्च आणि महसुली जमा यांच्यातला फरक काढला जातो, महसुली खर्च हा महसुली जमेपेक्षा जास्त असतो, तेव्हा त्याला आपण महसुली तूट म्हणतो. ज्यावेळेला भांडवली जमेपेक्षा भांडवली खर्च जास्त असतो त्यावेळेला त्याला आपण भांडवली तूट म्हणतो. ज्यावेळेला आपण महसुली जमा आणि भांडवली जमा हे दोन्ही एकत्र करतो त्याला एकूण उत्पन्न म्हटलं जाईल आणि महसुली खर्च आणि भांडवली खर्च यांना एकत्र केल्यानंतर त्याला एकूण खर्च म्हटलं जाईल. मग एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च यांची वजाबाकी केली तर एकूण उत्पन्नापेक्षा जर एकूण खर्च जास्त आला तर त्याला आपण अर्थसंकल्पीय तूट म्हणू. या अर्थसंकल्पीय तुटीमध्ये आपण जे एकूण उत्पन्न विचारात घेतो त्या एकूण उत्पन्नामध्ये आपण कर्ज सुद्धा घेतलेलं आहे, जे की आपण दुसऱ्या देशाकडून घेतले आणि ते आपल्याला परत द्यायचे, ते आपल्या स्वतःच्या हक्काचं नाहीये. मग ज्या वेळेला
या एकूण उत्पन्नातून किंवा या अर्थसंकल्पीय तुटीतून आपण ती कर्ज वजा करतो आणि जी उरते ती असते राजकोषीय तूट किंवा तिलाच म्हटलं जातं वित्तीय तूट। आता या राजकोषीय तुटीमधून जर आपण घेतलेल्या कर्जावरच्या व्याजाचा खर्च वजा केला तर त्याला म्हटलं जाईल प्राथमिक तूट। व्याजाचा खर्च का? कारण जुनी काही कर्ज असतील त्या कर्जाचं जे व्याज आहे ते आपण अजूनही देत असू तर ते जे व्याज आहे ते वजा केलं जाईल राजकोषीय तुटीतून, त्याला म्हटलं जाईल प्राथमिक तूट। आणि जी महसुली तूट आहे त्या महसुली तुटीमधला काही खर्च जर भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरला असेल की ज्याच्यातून पुढे जाऊन आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळणार आहे, ती जी भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठीचा खर्च हा महसुली तुटीतून वजा केला तर आपल्याला मिळते प्रभावी महसुली तूट। आय होप तुम्हाला महसुली तूट, भांडवली तूट, अर्थसंकल्पीय तूट, राजकोषीय तूट, प्राथमिक तूट या संकल्पना आता समजल्या असतील। हे क्लिअर होण्यासाठी अजून एकदा हा व्हिडिओ पहा आणि नंतर नोट्स काढा। कन्सेप्ट तुम्हाला समजून जातील। जेवढं तुम्ही दैनंदिन जीवनातली उदाहरणे याच्यामध्ये वापराल तेवढं हे तुम्हाला समजायला अवघड जाईल। पण त्याचबरोबर जे पुस्तकी शब्द आहेत ते सुद्धा नजरेखालून घाला, कारण बऱ्याचदा तुमच्यापैकी काही जण जे विचारतात की संकल्पना समजली आहे, पुस्तक वाचले पण प्रश्न सोडवताना चुकते, तर बऱ्याचदा ते शब्द माहिती नसल्यामुळे, त्या शब्दांचा अर्थ न समजल्यामुळे प्रश्न चुकतो। तर याचे शब्द व्यवस्थित समजून घ्या, म्हणजेच तुम्हाला कन्सेप्टही क्लिअर आहेत आणि फक्त त्या ठिकाणी ते शब्द मांडले की हे तुमचं अगदी क्लिअर होऊन जाईल। आय होप जेवढं शक्य आहे तेवढं मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला सार्वजनिक वित्तमधला हा पॉईंट व्यवस्थितपणे समजला असेल। सार्वजनिक वित्तचा अभ्यास करताना एक महत्त्वाचा कायदा अभ्यासावा लागतो, तो म्हणजे FRBM ॲक्ट, राजकोषीय दायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा, म्हणजेच फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट। तर हा जो कायदा आहे तो 2003चा कायदा आहे। खरं तर या कायद्याची अंमलबजावणी 5 जुलै 2004 पासून सुरू झालेली आहे, पण हा कायदा कशाशी रिलेटेड आहे याच्यावरती प्रश्न, म्हणजे FRBM ॲक्टबद्दल प्रश्न यापूर्वी आयोगाने विचारले। तर FRBM जो आहे तो सरकारवरती काही बंधनं आणण्यासाठी कायदा जो होता तो आणण्यात आलेला होता। जसं की राजकोषीय तूट आणि महसुली तूट ही कमी करण्यासाठी सरकारवरती काही बंधनं टाकायची होती की तुम्ही कोणत्या कालावधीमध्ये ही तूट किती टक्क्यांवरती आणली पाहिजे किंवा किती कमी केली पाहिजे, याच्याशी रिलेटेड सरकारवरती बंधनं टाकण्यासाठी FRBM ॲक्ट आला। मग या कायद्यानुसार सरकारला काय सूचना देण्यात आल्या होत्या, तर मार्च 2009 पर्यंत महसुली तूट जी आहे ती शून्यावर आणणे आणि मार्च 2009 पर्यंतच राजकोषीय तूट ही 3% कमी करणे, या अटी या कायद्यामध्ये घालण्यात आल्या होत्या। मग आता महसुली तूट आपण आत्ताच पाहिलं। महसुली तूट म्हणजे काय? महसुली जमा वजा महसुली खर्च। आणि राजकोषीय तूट म्हणजे काय? तर सरकारची जी देणी असतात किंवा सरकारवरची जी कर्ज असतात ती आपण अर्थसंकल्पीय तुटीतून वजा करतो। ठीक आहे, तर याला आपण म्हणतो FRBM ॲक्ट आणि त्याच्या तरतुदी। राजकोषीय तूट आणि महसुली तूट कमी करण्यासाठी सरकारवर बंधने आणण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता। यानंतर एक महत्त्वाचा पार्ट येतो जो की पॉलिटी असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, दोन्ही सब्जेक्टच्या दृष्टीने महत्त्वाचा पॉईंट येतो, तो म्हणजे काही समित्या आहेत सार्वजनिक लेख्यांशी संबंधित। त्या 3 समित्या महत्त्वाच्या आणि त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो। आणि जनरली या 3 समित्यांच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन जास्त होतं, या समितीतलं त्या समितीमध्ये, त्या समितीतलं त्या समितीमध्ये, हेच होऊ शकतं। अगदी छोटासा पार्ट आहे, थोडं कन्फ्युजन होणारा पार्ट आहे, पण जर समजला तर तो खूप चांगल्या पद्धतीने लक्षात राहणारा पार्ट आहे। या 3 समित्या कोणत्या आहेत? पहिली आहे लोक अंदाज समिती, ज्याला आपण एस्टिमेट कमिटी म्हणतो, लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती। लोक अंदाज समिती जी आहे तिची स्थापना झालेली आहे 1950 मध्ये जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार। लोक अंदाज समितीमध्ये एकूण 30 सदस्य असतात आणि हे 30ही सदस्य लोकसभेचेच असतात। 30च्या 30 सदस्य हे लोकसभेचे असतात। मग आता लोकसभेचे असतात म्हटल्यानंतर आपल्याला माहिती की सरकारी पक्ष जनरली आपल्याकडे लोकसभेचा असतो। अध्यक्ष जे आहे या समितीचे ते नेहमी सरकारी पक्षातीलच असतील। ठीक आहे, सरकारी पक्षातीलच एखादा व्यक्ती या समितीचा अध्यक्ष असेल, हे पॉईंट लक्षात ठेवा। कंपॅरेटिव्हली केल्यानंतर आणखी चांगले लक्षात राहील। ठीक आहे, या समितीचा कार्यकाल 1 वर्षाचा असतो आणि या समितीचं महत्त्वाचं काम काय आहे, तर जमा खर्चाचा अंदाज ठरवताना काटकसर सुचवणे। म्हणजे ज्यावेळेला सरकार स्वतःचा खर्च करण्याचं ठरवत असतं त्यावेळेला त्या खर्चामध्ये जो काही जमा झालेली असेल, जो काही खर्च करायचा असेल, त्या खर्चामध्ये काटकसर कुठे करता येईल हे सुचवण्याचं काम कोण करतं? लोक अंदाज समिती। आणि म्हणूनच या समितीला सतत काटकसर सुचवणारी समिती असं म्हटलं जातं।
लोक अंदाज समिती जिचा कार्यकाल 1 वर्षाचा आहे, अर्थात सगळ्याच समित्यांचा कार्यकाल 1 वर्षासाठीचा आहे, पण लोक अंदाज समितीमध्ये 30 सदस्य आहेत, म्हणजे सगळ्यात मोठी समिती आहे असं आपण म्हणू शकतो. सगळे सदस्य हे लोकसभेचे असतात. 1950ला स्थापना आहे जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार आणि अध्यक्ष नेहमी सरकारी पक्षातला असतो. लोकलेखा समितीचा विचार केला तर 1921ला या समितीची स्थापना झाली. मग आपल्याला माहिती की 1921च्या आधी, आता हिस्ट्रीचा पार्ट आला थोडा, 1919ला एक कायदा आला होता, मॉन्टेगू चेम्सफर्ड कायदा, त्याला मॉन्टफर्ड कायदा सुद्धा म्हटलं जातं. त्या कायद्यामध्ये तरतूद केली होती किंवा त्या कायद्यानुसार 1921ला लोकलेखा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात, पण यामध्ये जसं आपण लोक अंदाजमध्ये पाहिलं फक्त लोकसभेचे असतात, लोकलेखा समितीमध्ये जे सदस्य असतात त्यापैकी 15 सदस्य हे लोकसभेचे असतील आणि 7 सदस्य हे राज्यसभेचे असतील. 15 आणि 7, ठीक आहे. 1967 पासून या समितीचे जे अध्यक्ष आहेत ते विरोधी पक्षाचाच व्यक्ती या समितीचा अध्यक्ष असतो. 1967ला मिनू मसानी या व्यक्तीची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि तेव्हापासून हा संकेत पाळला जातो की लोकलेखा समितीचे जे अध्यक्ष आहेत ते विरोधी पक्षातीलच एखादी व्यक्ती असेल. ठीक आहे. कार्यकाल 1 वर्षाचा आहे. लोकलेखा समितीला लोक अंदाज समितीची जुळी बहीण म्हणून ओळखलं जातं. लोक अंदाजची जुळी बहीण लोकलेखा, लक्षात ठेवा. आता ही समिती काय करते तर जसं आपण पाहिलं लोक अंदाज समिती काय करते, जो जमा खर्च आहे त्याच्यामध्ये काटकसर सुचवण्याचं किंवा काटकसर कशी करता येईल ही सुचवणारी समिती आहे. लोकलेखा समिती काय करेल, तिजोरीतून जो पैसा खर्च झालेला आहे त्या पैशाचा लेखाजोखा किंवा त्या पैशाचा हिशोब व्यवस्थित ठेवेल. म्हणजे ज्या कामासाठी पैसे काढलेले आहेत त्याच कामासाठी ते खर्च झालेले आहेत का, पैसे योग्य रीतीने खर्च होत आहेत का, म्हणजे झालेले आहेत का, याचा विचार कोण करेल, लोकलेखा समिती. आणि जे महालेखापाल असतात त्यांना लोकलेखा समितीचे कान व डोळे म्हणून ओळखलं जातं. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर येते सार्वजनिक उपक्रम समिती. 1964ला स्थापना आहे कृष्ण मेनन यांच्या शिफारशीनुसार. जॉन मथाई, 1919चा मॉन्टफर्ड कायदा आणि कृष्ण मेनन समिती आता कुठे, सार्वजनिक उपक्रमला. 22 सदस्य, सेम 15 लोकसभेचे 7 राज्यसभेचे. फक्त या समितीच्या बाबतीमध्ये एक वैशिष्ट्य आहे, मंत्री सदस्य असू शकत नाही. जे मंत्री असतात मंत्रिमंडळामध्ये ज्यांचा समावेश आहे ते या समितीचे सदस्य असू शकत नाहीत. अध्यक्ष असतात ते नेहमी लोकसभेचेच असतात. 15 सदस्य लोकसभेचे आहेत, अध्यक्ष सुद्धा लोकसभेचाच असेल. कार्यकाल 1 वर्षांचा आहे आणि या समितीचं काम काय आहे, सार्वजनिक उद्योगांचे अहवाल आणि लेखे तपासणे. सार्वजनिक उद्योगांचे जे पण लेखे आहेत किंवा जे पण अहवाल आलेले आहेत ते सगळे अहवाल तपासण्याचे काम सार्वजनिक उपक्रम समितीचं आहे. या तिन्ही समित्यांची नावं सुरुवातीला लक्षात ठेवा, अंदाज, लेखा आणि उपक्रम. ही 3 नावं लाईननी लक्षात ठेवा. बाकी सगळं तुमच्या लाईननी कसं लक्षात राहतं, म्हणजे माझ्या असंच राहिलं होतं म्हणून मी सांगते. मी जस्ट हा चार्ट बनवून ठेवलेला आणि मग माझ्या लोक अंदाज, लोकलेखा आणि उपक्रम या 3 समित्या सलग ज्या आहेत ते लिहिलेल्या असल्यामुळे, याच पद्धतीने लिहिलेल्या असल्यामुळे 1950 जॉन मथाई, 1919च्या मॉन्टफर्ड कायद्यानुसार आणि परत 1964ला कृष्ण मेनन समिती, हे असं लक्षात राहतं. सदस्य 30, 22, 22. 30 लोकसभेचे, 22 पैकी 15 7 म्हणजे 15 लोकसभा 7 राज्यसभा, इकडे पण 15 7. त्यानंतर अध्यक्ष नेहमी सरकारी पक्षातील, 1967 पासून इथे विरोधी पक्षाचा आणि इकडे नेहमी लोकसभेचा. कार्यकाल तिन्ही ठिकाणी 1-1 वर्षाचा आहे. जमा खर्चाचा अंदाज ठरवण्यासाठी लोक अंदाज समिती, झालेल्या खर्चाचा लेखाजोखा ठेवण्यासाठी लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक उद्योगांचे लेखे आणि अहवाल तपासण्यासाठी. ठीक आहे. आणि एक्स्ट्राचा पॉईंट म्हटलं तर लोक अंदाजला सतत काटकसर सुचवणारी समिती म्हटलं जाईल, लोकलेखाला लोक अंदाजची जुळी बहीण म्हटलं जाईल आणि महालेखापालला लोकलेखाचे कान आणि डोळे म्हटलं जाईल. आणि सार्वजनिक उपक्रम समिती सार्वजनिक उपक्रमांचे जे लेखे आहेत किंवा महालेखापालांचे जे लेखे वगैरे आहेत तर ते तपासण्याचं कामही करेल. ठीक आहे. अशा पद्धतीने जो अवघड वाटणारा पार्ट आहे सार्वजनिक वित्त या टॉपिकमधला, तो अवघड वाटणारा पार्ट आणि ज्याच्यावरती मॅक्झिमम प्रश्न बनू शकतात तो पूर्ण पार्ट आपण या लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे. बाकीचे जे वन लाईनर आहे जसं शून्याधारित अर्थसंकल्प वगैरे तर ते पीटर पिहर वगैरे हे अगदी फॅक्च्युअल पॉईंट आहे जे की तुमचे PYQ मधून कंप्लीट होत आहेत, PYQ मधून कव्हर होत आहे. ठीक आहे. तर ते
पूर्ण चॅप्टर वाचून तुम्हाला PYQ सॉल्व करायचे आहे. तसंच कोळंबे सरांच्या बुकमध्ये शेवटी दिलेले जे प्रश्न आहेत ते पण सॉल्व करायचे आणि हे लेक्चर पाहिले की सार्वजनिक वित्त हा टॉपिक तुमचा कंप्लीट होत आहे. आय होप हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल. इतक्या दिवसांपासून अवघड वाटणारा घटक, मॅक्झिमम आउटपुट देणारा घटक जो आहे तो मी तुम्हाला सोप्यातल्या सोप्या पद्धतीत शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. लेक्चर आवडलं असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू.